ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला आहे, तो पाऊस बघता पर्यावरण कसं वाचवायचं, पृथ्वी कशी वाचवायची याबद्दलची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे. पुणे सोलापूर हायवेवरती तर थेट नदी अवतरली. लातूरसारख्या ठिकाणी जितका पाऊस वर्षभरामध्ये पडतो त्याच्या 20% पाऊस 20 दिवसात म्हणजे मे महिन्यातच पडून गेला. त्यामुळे आता याच्यावर काही उत्तर आहे का? तर उत्तर सांगताना लोक एवढंच सांगतायत की तुम्ही झाडं लावा, ग्रीनरी वाढवा. पण ती ग्रीनरी वाढवायची कशी? लोक का झाडं लावतील? असा कुठलं झाड लावल्यानंतर लोकांना फायदा होणार आहे? कारण असं आहे की साधारणतः कितीही म्हटलं आपण की ऑक्सिजन, झाडं ऑक्सिजन देतात, वृक्ष वाचले पाहिजेत, तरीसुद्धा जंगल कॉन्क्रीटचं उभं राहणं हे काही थांबणार नाही आहे. मग हे सगळं सुरू असतानाच त्याच्यावर काही पर्याय आहे का? तर तो पर्याय आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आणि आपल्यासोबत तो पर्याय घेऊन आलेले आहेत भाजपचे नेते आणि देशामध्ये ज्यांना बांबू मॅन म्हणून ओळखलं जातं ते पाशा पटेल साहेब. त्यांना शेतकरी चळवळीपासून तुम्ही बघत असाल, त्यांचं भाषण ऐकायला हजारोंची गर्दी होते. पण सध्या ते ही सगळी गर्दी टाळून, राजकारण टाळून राजकारणामध्ये बांबू लावण्यामध्ये व्यस्त आहेत. राजकारण ज्याला बांबूचा विषय निघतो त्यावेळेला एकमेकांना बांबू लावतात. पण मला एक गोष्ट सांगा, आता थेट आपण सुरुवात करूयात. हे ॲक्टिव्ह राजकारण सोडून तिकडे बांबू लावायला गेले, तुम्हाला मजा येते? आणि मजा म्हणजे काय की राजकारण कशासाठी करायचं की समाजाचे प्रश्न सोडवायसाठी. मी आजपर्यंत कशात काम, माझ्या आयुष्यातली 50 वर्ष मी शेतकरी आंदोलनामध्ये शेतीशी संबंधित प्रश्नामध्ये काम केलं. परंतु माझ्या लक्षात आलं 2012ला माझी आमदारकीची टर्म संपली आणि टर्म संपल्यानंतर मी थोडं अस्वस्थ झालो आणि मग म्हटलं आता करायचं काय. तर शेतीच्या समोर येणारे जे संकट आहेत तिची मला चाहूल लागली. पाणी असो, हवा असो, कार्बन असो, तापमान असो, या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी बिघडू लागलेलं आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी विचार केला की सडक, पूल, ग्रामपंचायत तर कोणी करते हो, करायला बी मजा येते आणि करायला लावणाऱ्याला बी 2 पैसे मिळतात, म्हणजे सगळंच चालतंय ना. मग मी तो रुळलेली वाट सोडून भविष्यामध्ये जे संकट येणार आहेत, का तर मी शरद जोशीचा कार्यकर्ता आहे, सावध ऐका पुढच्या हाका असं शरद जोशींनी सांगितलं होतं. आणि म्हणून मी सावधपणे पुढच्या हाका ज्यावेळेस ऐकायला सुरुवात केल्या त्यावेळेस मी पाण्यावर काम केलं. मी अमरीशभाई पटेल, शिरपूर पॅटर्न 37 गावामध्ये मी काम केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की 2-3 वर्ष पाऊस नाही पडलं तरी आपल्या गावच्या पाण्याची आपण व्यवस्था करू शकतो. का तर पहिलं कसं आहे माहिती आहे का, पहिलं पाऊस कसा पडायचा नाही, मी त्याच्यावर येणार आहे. पहिला पाऊस कसा पडायचा हे आपल्याला माहिती आहे. पण अलीकडे काय झालंय की आता पाऊस कसा पडतोय, तुम्ही लातूरचे आहेत, कसा चाललाय तिकडे 20 दिवस झालं धो 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 नुसतं, पार शहरातनं नद्या व्हायला लागल्या. आता इकडं सोलापूर हायवेला तुम्ही बघितलं, गाड्या वाहून गेल्या, तिकडं नद्या प्रवाह बदलू लागलेत, वडे नाले जिकडं पाण्याला रस्ता मिळेल तिकडं जायला लागलेत. त्याच्यामुळे झालंय काय, लोकांना कळे नाही की हे मे महिन्यात का होतंय. आता लोक म्हणले की बाबा आता हवामान बदल व्हायला लागला, मग काय पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं, मग आता ते तापमान एवढं वाढेल की पुढच्या काही काळामध्ये शहरं 22 आयलँड, मी वाचत होतो IPPCचा रिपोर्ट, 22 आयलँड जगभरातली पाण्याखाली जाणार आहेत. हे मुंबई, चेन्नई, विन्नई सगळं पाण्याखाली जाईल 2050-70 पर्यंत असं म्हणायला लागले. 2050 पर्यंत. मग आता याच्यावर काय उपाय आहे का तुमच्याकडे? हो, ह्याच्यावर उपाय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे निर्माण का झालं हे पहिला आपण विचार करू. पृथ्वीवरचं जे तापमान वाढले किंवा निसर्गाचा समतोल जे बिघडलंय, ढासळलंय, याचं कारण काय? ह्याचं कारण असं आहे की हवेतल्या कार्बनचं प्रमाण 350 ppm जर असेल तर जीव जंतू सगळे सुखी. जसं जसं पुढे सरकलं तसं तसं सगळ्या गोष्टीमध्ये विकृती येणार आणि सगळे घोटाळे होणार. आता 29 ते 30 ppm झालेलं आहे, ठीक आहे. आणि मग IPCC रिपोर्ट म्हणते 450 ppm झाल्यानंतर मुंबई, पुणे, कोची, कोलकाता अशी 12 शहरं बुडणार आहेत.
आणि मग 450 कारण आपण जाणार आहे, 430 तर झालंय. मग झालं कशामुळं? ह्याच्या मागची 2 कारणं आहेत. पहिलं कारण काय की बघा, हवेमध्ये जे कार्बन वाढलेलं आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागले, तापमान वाढू लागले. ह्याचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर वृक्षतोडी. पहिली गोष्ट, वृक्ष तोडले, जंगलं तोडले लोकांनी, म्हणून हे झालेलं आहे. दुसरं, नुसतं जंगल तोडून थांबले नाही, समांतर दुसरी व्यवस्था काय केली तर जमिनीच्या पोटातलं दगडी कोळसा, डिझेल, पेट्रोल काढून जाळलं. म्हणजे 2 गोष्टी झाल्या. मी तुम्हाला सोप्यात सोपं सांगतो. 1750ला ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन जे सुरू झालं, ती इंजिन माणसाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, भल्यासाठी आलं. हे इंजिन ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी 280 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन होतं. काय केलं त्या इंजिनाने? त्या इंजिनाने हवेतलं ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं, तापमान वाढवलं, त्याच्यात वस्तू निर्माण केली. आणि आता वेळ अशी आली की ती वस्तू लेवायला पृथ्वीवर माणूस शिल्लक राहणार नाही. मला तेच म्हणायचं आहे की जर ऐका ना, माणूस माझं शिल्लक- माझं एकच ऐका तुम्ही, की आता इथं आलेलं आहे. मग करायचं काय? आता प्रगती बंद करायची का? प्रगती आपल्या कोणाची बापानं बंद होत नाही. मग प्रगती न बंद करता, माणूस न मारता, माणसाला लागणाऱ्या वस्तू बी जर तयार करायच्या असतील तर आता विकासाची दिशा बदलावी लागणार आहे. विकासाची दिशा म्हणजे काय? हवेतलं कार्बन खावावं लागणार आहे, ऑक्सिजन सोडावं लागणार आहे, तापमान कमी करावं लागणार आहे, माणूस बी जीवन ठेवावं लागणार आहे, आणि माणसाला लागणाऱ्या वस्तू बी निर्माण करावं लागणार आहे. उदाहरणार्थ, माझा चष्मा आहे, हे माझं घड्याळ आहे, हे काही स्टीलचं नाही, प्लॅस्टिकचं नाही, ॲल्युमिनियमचं नाही, आणि मग हे कशाचं आहे? बांबूचं आहे. मग हे बांबू कुठून आलं? ह्या बांबूनी कार्बन खाल्लेलं आहे, ऑक्सिजन सोडलेलं आहे, तापमान कमी केलेलं आहे, आणि निर्माण हे बनवताना हे काही डिझेल जाळून तयार केलेलं नाही. मग आता विकास चालू ठेवावा लागेल, विकासाची दिशा बदलावी लागेल. मी तुम्हाला सांगतो, 2000 वस्तू मी बांबूपासून तुम्हाला तयार करून देतो. चांगल्यात चांगले कपडे बांबूपासून तयार करता येतात. माझे सॉक्स बांबूचे आहेत, माझी बनियान बांबूचे, माझे घड्याळ बांबूचे, माझा चष्मा बांबूचा आहे. 100 मजली इमारत, म्हणजे हे तुमच्या लक्झरी मुंबईतल्या ज्या चकचकीत बिल्डिंग आहे ना, ह्याच्यापेक्षा चकचकीत गोष्ट मी तुम्हाला बांबूपासून बनवून दाखवतो. बरोबर आहे? आणि मग आता जर तुम्हाला पृथ्वीची मानवजात जर वाचवायची असेल तर मानवजातीच्या समोर 2च प्रश्न. एक प्रश्न की आता ग्रीनरी वाढवावं लागणार आहे. नंबर 1, ग्रीनरी वाढवायची म्हणजे वड पिंपळ लावायचं का? त्याला मोठं व्हायला मग त्यासाठी बांबूच का लावायचा पण? हो ना, मग बांबू मोठं ह्याला, वड पिंपळ मोठं व्हायला 50 वर्ष लागतात. परंतु त्याच्याऐवजी जर बांबू लावला तर बांबू 24 तासात 3 फूट वाढते. 24 तासात 24 तासात 3 फूट. 3 फूट. जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी वनस्पती जर कुठली असेल तर बांबू आहे. नंबर 1. नंबर 2, माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं वर्षाला. आणि माणसाचं दुश्मन काय? तापमान आणि कार्बन, हे माणसाचे दुश्मन आहेत. मग बांबू जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन खाते. म्हणजे बाकीची जेवढी झाडं खातात त्याच्यापेक्षा जास्त 35%. नंबर 1. नंबर 2, रस्ता आणि घर, आणि मध्ये जर बांबू लावलं 4 डिग्री तापमान कमी करतंय. बरं, तापमान बी कमी करतंय, कार्बन बी कमी करतंय, ऑक्सिजन बी वाढवतंय, आणि लवकर बी वाढतंय. बरोबर आहे? म्हणजे मग जगामध्ये कुठलं झाड लावायचं तर मला जर कोण विचारलं तर तुम्हाला अर्जंट ॲलोपॅथी इलाज पाहिजे का आयुर्वेदिक पाहिजे? मी म्हणतो ॲलोपॅथी जर पाहिजे असेल, पटापट आज जर लावलं तर 3 वर्षात बांबू विक्रीला येतो. म्हणून जगातली फास्टेस्ट ग्रोथ आहे. हे 50 फूट, 60 फूट, 70 फूट, 110 फूटसुद्धा उंचीचा बांबू येऊ शकतो. 1642 जाती आहेत जगामध्ये बांबूच्या. एक गोष्ट झाली म्हणजे अतिशीघ्र
वाढून 3 वर्षात पूर्ण ग्रीनरी करायचं स्वप्न जर एखादी पागल माणूस जर पैदा झाला, त्याला वाटलं की माणूस जात वाचवायचे, ज्याला कोणाला इमानदारीनं माणूस जात वाचवायचे वाटलं आणि त्यानं ग्रीनरी करायचं जर वाटलं, 3 वर्षामध्ये मी अख्खं महाराष्ट्र तुम्हाला ग्रीन करून दाखवतो. नंबर 1. नंबर 2, नुसतं ग्रीन करून भागणार आहे का? का तर वड आणि पिंपळ का तोडलं लोकांनी? मी गावातल्या लोकांना विचारतो की अरे वड आणि पिंपळ का तोडलो? तर आपल्या मराठवाड्यातल्या भाषेमध्ये लोक म्हणतात की वड आणि पिंपळ का तोडलो? का तर वडाच्या आणि पिंपळाच्या लाकडापासून इकन बी होईना, म्हणजे अवजारं बी होत नाहीत आणि जाळता बी येत नाही, म्हणजे उपयोगाचं नाही म्हणून तोडून टाकलं. बांबूचं तसं नाही. बांबूपासून 2000 वस्तू तयार होतात. हे तर झाली गोष्ट, हे तर तुम्ही बघितलं. पण त्याच्या पुढे जर जायचं असेल तर जून महिन्यामध्ये नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार तिघांनी मिळून 4,500 कोटी रुपये खर्चून आसाममधल्या नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल सुरू करायचं आहे. थर्मल हे काय म्हणतो रिफायनरी सुरू करायचं आहे. तुम्हाला 1 लिटर पेट्रोल जमिनीतून काढून जर जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होऊ लागले. आणि म्हणून तुम्ही आता सगळेजण डिझेल पेट्रोल जाळायचं बंद करायचा निर्णय करताय. आता तुम्ही इथेनॉलची मागणी करताय. इथेनॉलमध्ये बी आता 2 आहेत. एक तर ऊसापासून इथेनॉल आहे. ऊसापासूनच्या इथेनॉलमध्ये प्रॉब्लेम काय की 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय आणि 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय. 1 हेक्टर बांबू लागलं तर फक्त 20 लाख लिटर पाणी लागतंय आणि 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघतंय. म्हणजे पाणी 10 पट कमी आणि उत्पादन 5 पट जास्त. नंबर 1. नंबर 2, ऊस कुठे येते? पश्चिमी उत्तर प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरातचा काही भाग. परंतु बांबू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही लावा बांबू येते. मला आता एक सांगा की बांबू येते ठीक आहे, पण ते म्हणणार की ते ऊसवाले म्हणतील ना की बाबा काय आमचं नगदी पीक आहे, वर्षाला आम्हाला ते 1.5-2 लाख रुपये मिळतात, त्याच्यामुळं हमी भाव, थेट हमी भाव आहे, सरकार FRP नुसार पैसे द्यावेच लागतात. मग आता ऊसाच्या शेतकऱ्यानं समजा बांबू लावायचं तर त्याला परवडेल का? मी काय म्हणतो, आता ऊसवाल्यांनी आत्ता बांबूकडे वळायचं का न वळायचं ते काळ ठरवल. परंतु जिथं ऊस येत नाही, अख्खा राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल, म्हणजे असे कितीतरी एरियात. आता मी पालघर आणि ठाण्यामध्ये फिरून आलो 8 काय दिवस. रेट काय बांबूचं, म्हणजे मला ते तर कळू द्या कमीत कमी. म्हणजे समजा आम्ही लावायचं का नाही, शेतकरी आता जर बघत असतील तर त्यांना तर कळेल का नाही बाबा काय आहे एकरी? बल्लारशा पेपर मिल 5,000 रुपये टननी बांबू विकत घेते. सोलापूरच्या NTPCच्या थर्मलमध्ये भारत सरकारचे NTPCचे CMD गुरदीप सिंग साहेब आले. त्यांनी 4,000 रुपये टन बांबू घ्यायचं कबूल केलं. सोलापूर थर्मल आता जर समजा 30% बांबूवर चालवायची त्यांनी घोषणा केलेली आहे. सोलापूर थर्मलला 1 लाख एकर बांबू पाहिजे. आणि मग आता IPCCच्या रिपोर्टमध्ये सांगितलंय कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचणार नाही असं एका बाजूला म्हणलं जातं. आणि मग जर तुम्हाला कोळसा जर जाळायचं कमी करायचं असेल तर भारत सरकार म्हणते की आता बघा, तुम्हाला मी एक मजेशीर गोष्ट सांगतो. UK मध्ये 26 सप्टेंबरला UK मध्ये 142 वर्षापूर्वीचं थर्मल UK मध्ये 142 वर्षापूर्वीचं जुनं थर्मल जे कोळशावर आधारित होतं, UKची 80% गरज भागवत होतं, ते त्यांनी बंद केलं. आणि बंद करतात त्यांनी सांगितलं हे आमचं शेवटचं थर्मल आहे. जगातले 7 देश कोळसा जाळायचं बंद केले. आणि ज्या दिवशी मी आपल्या भारत सरकारच्या NTPCच्या CMDला सांगितलं की जग बंद करलेलं आहे, तुम्ही कधी सुरू करणार आहे का? तर माझ्यापाशी तारखा आहेत. भारत सरकारने 8 ऑक्टोबर 2021ला बायोमास वापरायची परवानगी दिली आहे आणि 3 मे 2023ला बायोमास म्हणून बांबूचा अंतर्भाव 1.5 वर्ष मेहनत करून मी करून घेतलेलं आहे. म्हणजे आता वीज जर निर्माण करायची असेल तर दगडी कोळशाच्या ऐवजी आता बांबूचा वापर करता येऊ शकतो. त्याचं कारण आहे कोळशाचं उष्मांक किती आहे, कॅलरिफिक व्हॅल्यू 4000,
1 किलो कोळशाचा उष्मांक 4000 आहे, 1 किलो बांबूचा बी उष्मांक 4000 आहे. 1 किलो बांबू वापरा का 1 किलो दगडी कोळसा वापरा, वीज तेवढीच तयार होती. आता या दोन्हीमध्ये फरक काय? या दोन्हीमध्ये एक फरक आहे की जर समजा तुम्ही दगडी कोळसा जाळला तर जमिनीच्या पोटामध्ये कोळशामध्ये CO2 झोपलेला आहे, ते काढून जाळलं की 1 किलो दगडी कोळसा जळाला की 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होलाले. उद्याचं मरण आज हे जे आपल्याला उकाडा वाढलंय ना, त्याचं कारण तेच आहे. बांबूचं काय होणार आहे? बांबूमुळं जमिनीच्या पोटातलं CO2 काढायचं नाही. बांबू लावला की बांबू हवेतलं कार्बन ओढतंय, पुन्हा बांबू जाळायचं, पुन्हा कार्बन जातंय, पुन्हा ओढायचं, पुन्हा सोडायचं, पुन्हा ओढायचं, सायकल तयार होती. सायकल तयार केली तर तुम्ही मी जगणार आहोत. जमिनीच्या पोटातलं काढून जर तुम्ही सोडलं तर तुम्ही मरणार आहे. मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. जसं NTPCने घोषणा केली तसं स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने एक चमत्कार केला. स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने यावर्षी 20% दगडी कोळशाचं बायोचार दगडी कोळशामध्ये वापरून स्टील तयार केलं. भविष्यामध्ये ग्रीन स्टील जर बांबूपासून तयार झालं तर तुम्ही काही आश्चर्य वाटू देऊ नका. कोळसा म्हणजे वीज बांबूपासून, इथेनॉल बांबूपासून आणि लोखंड बांबूपासून. माणसाला ज्या ज्या गोष्टी लागतात आणि ज्या गोष्टी तयार करण्यामध्ये सगळ्यात जास्त वीज तयार होती, तीच वीज आता बायोमासमध्ये तयार होऊ शकणार आहे आणि तो बायोमास बांबूचा असणार आहे. आणि म्हणून आता बांबूला ते दिवस येणार आहेत, ह्याला म्हणतात ग्रीन गोल्ड. बांबू हे ग्रीन गोल्ड आहे. जेवढी किंमत आज सोन्याला आलेली आहे, एक काळ असा येईल की लोक लाईन लावतील, बांबूसाठी लाईन लावतील. का? तर मला सोल्युशन सांगा तुम्ही. मानवजात जर वाचवायची असेल, तापमान कमी करावं लागणार आहे, कार्बन कमी करावं लागणार आहे, ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे. आणि मग याला एका वळीत जर असेल सोल्युशन काय? सोल्युशन एकच आहे, फास्ट ग्रोथ वनस्पती पाहिजे आणि ती मल्टी यूज पाहिजे. बांबू फास्ट ग्रोथ आहे आणि मल्टी यूज आहे आणि मल्टी यूज असल्यामुळं शेतकऱ्याला 2 पैसे देऊन जाणार आहे. माझ्या शेतामध्ये मी कमीत कमी ऊसासारखी जर मेहनत केली तर 1 रुपया मजुरीवर खर्च न करता 1 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत एकरी. आणि आता शेतीच्या समोरच्या 2 समस्या लक्षात घ्या. त्याच्याकडे येतो शेतीच्या समस्यांकडे, पण मला एक गोष्ट, बांबू आणि आपलं काय आहे, आपला विषयच आहे की एवढं सगळं पाऊस पडतो, एवढं सगळं राडारोडा होतो, तर तो थांबवायचा तर बांबू लावायचा आहे. आता मला सांगा, बांबू जमीन धरून ठेवतो का? समजा नदीच्या किनारी लावला, ओढ्यांच्या किनारी लावला, काय आपली सरकारी जमीन आहे ती तर संरक्षित आहे, तिथं काय कुणाला लावायला काय हे नाही, इकॉलॉजी पण त्याच्यावरती जगते, तर ते लावता येतं का असं? बांबू कुठं कुठे येतो? कुठल्या कुठल्या जमिनीत बांबू येतो? 3 फूट 2.5 ते 3 फूट माती जिथं आहे. माती कशी बी चलती, काळी चलती, हिरवी चलती, पिवळी चलती, निळी चलती, भगवी चलती, कशी का होईना माती चलती. नंबर 1. बांबूला सोटमूळ नाही, बांबूला तंतुमूळ आहे. तंतुमूळ असल्यानंतर एकदा गड्डा केला की माती हलू देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल, नद्या जर बारमाही वाहती करायच्या असतील तर आपल्या आज्या पंजाची एक म्हण होती, नदी झाकी तो जल राखी. नदीच्या कडला झाडं होते म्हणून नद्या व्हायच्या. आता नदीच्या कडला जर सावली करायची असेल तर ती सावली कसली पाहिजे? सावली ती माती धरून बी ठेवणारी पाहिजे, लवकर वाढणारी बी पाहिजे आणि म्हणजे त्याचं वाढ ही मोठी असली पाहिजे आणि ती माती बी धरून ठेवली पाहिजे आणि पाणी बी जमिनीत मुरवलं पाहिजे. हे काम बांबू करू शकतं. आता दुसरा प्रश्न मला जो पडलाय तो म्हणजे की आता समजा बांबू लावायचं, तर बांबू लावायला लोकांना कसं आहे की काहीतरी तुम्हाला प्रोत्साहन लागतं. आता इथं कसं देशामध्ये आपण बघितलंय की म्हणजे समजा लोकांना ड्रिप करा म्हटलं तर अनुदान द्यावं लागलं का? तर पाणी वाचवायचं म्हणून अनुदान. पाणी त्यांचंच वाचणार आहे, कारण उसाला तुम्ही जितकं पाणी द्याल तिकडे पिणारच येतो. तर ते ड्रिपवर करा म्हणून ते अनुदान द्या, हे लावा अनुदान द्या, ते लावा अनुदान द्या. ते बांबू का लावायचं लोकांनी? बांबू लावायला काय 2 पैसे मिळतील त्याला, ते बांबू 3 वर्षांनी मिळतील ना. इमिजिएट काय बांबू लावायचं कशासाठी? इमिजिएट जर असेल तर 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा दोघं उपमुख्यमंत्री होते. या तिघांच्या समोर आम्ही विषय मांडला. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशात
पैसे केंद्राचे आहेत MRGS मध्ये आणि फक्त महाराष्ट्र वापरतो. 1 हेक्टर बांबू लागवड करणाऱ्याला आम्ही 7,04,000 रुपये अनुदान देतो. 1 हेक्टर बांबू 2.5 एकर लावलं की हेक्टर 7 लाख बांबू जर रुपये. लावलं कोण तर 7,04,000 रुपये देतो. फक्त त्याला 2 हेक्टरच्या आत जमीन पाहिजे. गंमत अशी आहे की हे सगळे गरीब लोक आहेत. मग गरीब लोकाला जर समजा आता जर बांबू लागवड करायची असेल तर त्याला 40,000 रुपये लागलेली रोपाला. मग 40,000 कुठे आहेत? मी लावायला तयार हो, पण 40,000 कुठे आहेत? तर सरकारने निर्णय केला की 40,000ची रोपं त्याच्या घरला नेऊन द्यायची अर्ज भरल्यानंतर. म्हणजे रोपं फुकट, खड्डे खंदायला पैसे, खड्ड्यात माती घालायला पैसे, खड्ड्यात खाद घालायला पैसे आणि 4 वर्ष लावलेलं बांबू 4 वर्ष शेतात सांभाळायला रोज एका माणसाला 1 हेक्टरला 312 रुपये मजुरी. पण सगळं सरकारच करतं. सगळं सरकार जावई समजा काहीच करायची गरज नाही. फक्त बांबू लावायला. फक्त बांबू जमीन- लावायची. जमीन पाहिजे फक्त. हा, जमीन पाहिजे. 1 आणि 2 एवढं लावल्यानंतर पुन्हा काय करायचं? याच्यावर जी प्रक्रिया करायची असेल तर आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच बजेटमध्ये देवेंद्र फडणवीसने 4,300 कोटी रुपये बांबूच्या इंडस्ट्रीसाठी घोषित केलं. कदाचित जगामध्ये, कदाचित चायना सोडून, चायनाचं मला माहीत नाही, परंतु भारतामध्ये तरी आणि चायना सोडून जगात 4,300 कोटी रुपये इंडस्ट्रीसाठी देणारं एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता मला सांगा की जर समजा बांबू लागला तर आता कसं आहे, उसाला पाणी लागतं, ह्याला काय दुसरं कुठलं फळबाग केली पाणी लागतं, द्राक्ष केली पाणी लागतं, खतं लागतात, खर्च प्रचंड आहे ना त्याला. तर आता तुम्ही म्हणलात की खाद्यान्नाला ह्याला त्याला सगळ्यात पैसे सरकार देते, पण बांबू लावायचा खर्च आहे किती? बांबूला पाणी किती लागतं, बांबूला खत किती लागतं, बांबूला मजुरी किती लागतात का मजूर बेसिकली, का बांबू एकदा लावायचा आणि द्यायचा सोडून असंच आहे? काय काय करायला लागतं बांबू? बघा, एक गोष्ट मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं की ऊसाला 2 कोटी लिटर पाणी लागतंय. बांबूला 20 लाख लिटर लागतंय एकराला, हेक्टरला. हेक्टरला 2.5 एकरला. हा. ऊसाला 2 कोटी लिटर, बांबूला 20 लाख लिटर. जर मागल त्याला शेततळ देऊ लागले सरकार. तुमच्याकडे विहीर नसेल, एक शेततळ करा, उन्हाळ्यामध्ये पाणी द्या, मरणार नाही, विषय मिटला. आत्ता शेतीत मजूर मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही तुमच्या गावात विचारा, तुमच्या वडिलाच्या काळात तुमच्या वडिलाचे पाय दाबायला गडी असायचं, डोकं दाबायला गडी असायचं. आता तुमच्या भावाला विचारा, गड्याचं पाय दाबावं लागतं आणि डोकं दाबावं लागतं शेताला चल म्हणून. उलट झालेलं आहे, मजूर मिळत नाही. आणि मग मजूर जर मिळत नसेल तर बांबूतला अंतर्मशागतीमध्ये काय, एकदा बांबू लावलं, खुरपण नाही, दुंडण नाही, कोळपण नाही, फवारणी, राखणी नाही, फवारणी काही सुद्धा करायची गरज नाही. म्हणजे बघा, एक तर मजुरी अंतर्गत मशागती लावलं की थेट काढायचं, काढायला जायचं नंबर 1. आणि पाऊस कसं आहे की पावसाच्या जास्त पाऊस आला तर काय होतंय का त्याला? काहीच होत नाही. कमी पाऊस पडला तर, कमी बी पडलं तर काही होत नाही, जास्त बी पडलं तर काही होत नाही. त्याच्यामुळे कवा बी आहे, किती बी आहे, कसलं बी आहे, ह्याला काही फरक पडत नाही. समजा वर्षभर पाऊस आलाच नाही, 2 वर्ष आलाच नाही, 2 वर्ष जर आला नाही आणि वाढलं, 3 वर्षानंतर पुन्हा पाणी आलं, पुन्हा खडी होतंय. होय का? हा, ह्याला नवीन लावायची गरज नाही. ऊसामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ऊस आत्ता जर लावला 3ऱ्या वर्षी पुन्हा लावा लागतंय. हो. बांबू आत्ता लावला की 40-50 वर्ष पुन्हा लागवड करायची गरज नाही. अच्छा, एकदा लावला की 40-50 वर्ष. 40-50-100 वर्ष. मला एक सांगा पाशाबाई, एवढं इंटरेस्टिंग आहे हे सगळं, माझ्यासाठी पण खूप गोष्टी नवीन आहेत. बघा, मी गावाकडून आलोय, मी पण बांबू गावात बघितलाय, पण बांबूचा उपयोग काय तर गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारण्यापुरता बांबूचा उपयोग लोकांनी केला. त्याच्यानंतर आपल्या तुरड्या बिरड्या बनवल्या, ते त्यासाठी उपयोग झाला. आणि आमच्या गावातली जी जुनी माणसं होती ती दोरखंड बनवायची बांबूपासून, जुनी माणसं. मला आठवते, मला ते आता तुम्ही बोलायला लागल्यानंतर मला आठवायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता काय आहे की लोक काय करायला लागले आता की आंतरपिकं घेऊन एकाच वेळेला 2-3 पिकं घ्यायला लागली. बांबूची तर सावली घनदाट होते, ते बांबूत काय आंतरपीक होऊ शकतं का? बघा, पहिले 3 वर्ष कुठलंही पीक घेता येऊ शकतं. अच्छा, घेता येते. 3 वर्षानंतर जवळपास 38 ते 40 पिकं अशी आहेत जी सावलीत येतात. उदाहरणार्थ राळा आहे, बुरका आहे, सावा आहे,
ते हळद आहे, अद्रक आहे, काळी मिरची आहे, भोपळा आहे, असे काही पीक आहे ज्याला सावली लागते. आणि मग बांबू ते आंतरपीक लावा ना तुम्ही. हा तुम्हाला कोण रोखलेलं आहे? पहिलं 3 वर्ष तर काही लावता येते. आणि जास्त सावली झाली तर जास्त सावलीमध्ये जास्त सावलीत येणारे पिकं असतात ते लावायचे. अच्छा, म्हणजे त्याच्यावर पण उपाय आहे. त्याच्यावर पण उपाय आहे. बरं, आता दुसरी गोष्ट अशी आहे, मग आतापर्यंत लोकांनी बांबू लावला का नाही? हा सगळ्यात इंटरेस्टिंग जर गोष्ट कशी एवढा असते, फायदा असलेली गोष्ट कशी काय लोक सोडतील? भारतातली लोक, महाराष्ट्रातली लोक तर म्हणजे त्यांनी बांबूने अख्खं काय हे इमारतीने बांबू दिसला असता सगळीकडे. कल्पवृक्ष बांबू आहे हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. मग लावलं का नाही? तर बांबूला बांबू लावला होता इंग्रजांनी. बांबूला बांबू. हा 1927 ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला. हा आणि बांबू लागवडीला हा म्हणजे बांबू लागवड केली हा की तोडणीला आणि वाहतुकीला परवानगी घ्यायची फॉरेस्ट ऑफिसरची. आणि फॉरेस्ट ऑफिसर बांबूला परवानगी का देत नव्हतं? तर जर एखादी शेतकरी जर समजा गेला की मला बांबू लागवड करायची आहे आणि बांबू लागवड केली आणि तोडायच्या वेळेस सरकारची परवानगी जर घ्यायची असेल म्हणजे त्या वन अधिकाऱ्याची असेल तर ते वन अधिकारी काय म्हणायचं? निम्मे तुला निम्मे मला. हा. लोक म्हणले रान माझं, रोप माझं, लावलो मी, राखलो मी, तोडताना तुला कसे पैसे देऊ? लावतच नाही जा. मग लावलंच नाही लोकांनी. मग सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला आणि बांबू लावला नाही. परंतु 2000 त्यामुळे आपल्याला बांबू लागला. हा आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये मोदी साहेब आले. 17 मध्ये आमच्यासारख्या काही बऱ्याच लोकांनी मोदी साहेबाच्या समोर मांडलं की बांबूमध्ये मोठा चमत्कार आहे. का तर चायनामध्ये 5 मिलियन हेक्टर बांबू आहे आणि 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे. आणि आपल्याकडे 10 मिलियन हेक्टर बांबू आहे. दुप्पट आहे आपल्याकडे. दुप्पट आहे. आणि फक्त आपण 18,000 कोटी रुपयामध्ये खेळत बसतो. तर ह्याच्या सगळ्यामध्ये काहीतरी कायदा आडवा येतोय असं सांगितलं. आता ते नरेंद्र मोदींनी सगळं ऐकलं आणि त्यांच्या सोयीनुसार एके दिवशी त्यांनी सांगितलं बांस हे घास आहे, म्हणजे बांबू एक गवत आहे म्हणून सांगितलं. आणि बांबूला त्यांनी वृक्षाच्या कॅटेगरीत काढून गवताच्या कॅटेगरीत घातलं. आता बांबू गवत आहे, कापायला बी परवानगी नाही, लावायला बी परवानगी नाही, वाहतुकीलाही परवानगी नाही. माझ्यासारखा माणूस बांबूच्या मागे का लागला? 2017ला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जी समिती होती त्या समितीचा मी एक भाग होतो. आणि आम्ही 1 महिना दिल्लीमध्ये मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं तर रोहन अभ्यास करून मला रिपोर्ट द्या. मी त्यांना रिपोर्ट द्यायला, प्रेझेंटेशन द्यायला दिल्लीत होतो. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं बांस हे घास आहे. मी म्हटलो देशाचा पंतप्रधान ती बी एवढा शहाणा, ऐकलं का? खोटं तर बोलू शकत नाही. आणि मग मी त्याच्या खोलात गेलो आणि माझ्या लक्षात आलं की बांबूमध्ये चमत्कार काय. आणि बांबू ज्यावेळेस मी समजलो त्यावेळेस मला लक्षात आलं की ग्लोबल वॉर्मिंगवर अटॅक करायला वेपन बांबू आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायला बांबू आहे. आता पाऊस कसं आहे की पहिलं 27 नक्षत्रात पाऊस यायचा. पहिलं 27 नक्षत्र असायचे, 9 पावसाचे असायचे. आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी तर दुष्काळ. मग अशा परिस्थितीमध्ये आता आणि मजूर मिळत नाही. या सगळ्या प्रश्नाचं शोधल्यानंतर आणि ऊर्जा महत्त्वाची आहे माणसाला. मग ऊर्जा म्हणजे फक्त अन्न ही ऊर्जा नाही, बाकी भौतिक ऊर्जा बी खूप मोठी आहे. आणि मग ही ऊर्जा जर निर्माण करायची असेल तर आता शेतीतूनच करावी लागणार आहे. आणि मग मोदी साहेबांनी आता सांगितलं की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहे. म्हणजे ऊर्जा आता शेतीतून तयार करायची. आणि मग मी म्हणलं की एवढं चांगलं खरं असताना आपण दुसरं काहीच काम करायचं नाही. खरं काम हे बांबू. आणि किती बांबू लावला तुम्ही आता? 17 पासून तुम्ही हे काम करताय. मी फक्त गेल्या वर्षापर्यंत प्रचार केलो. पण गेल्या वर्षी सरकारने माझं ऐकलं. ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारने 7 लाखाची घोषणा केली. गेल्या वर्षी 10,000 एकरमध्ये बांबू लागवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात. आणि या वर्षाचं तर त्यांना अनुदान पण मिळालं असेल. अनुदान पण मिळालं. आणि आता या वर्षीचा चमत्कार सांगतो तुम्हाला. या वर्षी फक्त ठाणे आणि पालघरमध्येच 1 कोटी बांबूचे रोपं लागणार आहेत. 1 कोटी. 1 कोटी सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ठाणे आणि पालघरमध्ये कसं काय? ठाणे तर आता शहर महापालिकेच्या क्षेत्रात. म्हणूनच म्हणलेलो मी की ठाणे जरी असलं, ठाणे, मीरा, भाईंदर
इथं जे पाडे आहेत आदिवासीचे, हा. तिथे जे फॉरेस्ट आहे ते फॉरेस्टवर आता वनपट्टे मिळालेत आदिवासींना, आणि ते सगळे आदिवासी आतापर्यंत भात पेरायचे, आणि त्या भातमध्ये एकरी 4-2 हजार 5 हजाराचे भात होत नाही का, तर जमीन उताराची आहे. उताराच्या जमिनीमध्ये भात होत नाही, ती जमीनच झाडासाठी आहे, पण ते चुकलंय, आणि म्हणून आता ती ओरिजिनल पुन्हा ते मुळाकडे आहेत. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलात तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण जमीन डोंगराची आहे. तिथं माझ्या माहितीप्रमाणे ते नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूला, तिकडं तापी जिल्हा, इकडं नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्याचं काही भाग, हे सगळं जर बघितलं तर इथंच 10 लाख एकर जमीन असेल पडीक. तर ही सगळी जमीन आहे ना उताराची, ही बांबू शिवाय दुसऱ्या उपयोगाची नाही. मी भारत सरकारचे हॉर्टिकल्चरचे कमिशनर यांना 2 दिवस आम्ही नंदुरबारमध्ये आणून सगळं फिरून त्यांना दाखवलं. त्यांनी भारत सरकारला रिपोर्ट दिलं की या भागामध्ये बांबू शिवाय दुसरं काही होत नाही. आता बांबू लावणार तिकडे, बांबू लावणार. बरं आता मला सांगा की आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण, तुम्ही तर म्हटलं की आता पृथ्वी वाचवायची असेल, आपल्याला जर जगायचं असेल 50च्या पुढे, ही शहरं वाचवायची असतील, मुंबईसारखी, ठाण्यासारखी, पुण्यासारखी, चेन्नईसारखी, कोचीनसारखी, बेंगलोरसारखी, हैदराबादसारखी, कारण त्याच्यावर मी एक रिपोर्ट केला होता मागे 2019ला की कशा पद्धतीनं हे फ्लड आणि या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याचा म्हणजे पुढचा परिणाम काय असणार आहे. तर ते असं होतं की 12-15 शहरं पाण्याखाली जातील. तर ही वाचवायची असतील तर बांबूच आहे. दुसरं झाड आहे त्याच्यात नंबर 1 वर बांबू. नंबर 1 वर बांबू आहे. अर्थात सगळी झाडं आहेतच, आपण बांबूची चर्चाच त्यामुळे करतो की फास्ट वाढतंय आणि लगेच इम्पॅक्ट. आता सगळे आपल्याकडे 2 मिनिट्स मॅगीचा जमाना आहे ना, 2 मिनिट्स मॅगी. मग आता ते 3 वर्षात हिरवगार करायचं आणि जमीन वाचवायची. दुसरा ह्याच्यापेक्षा बेस्ट उपाय तुम्ही आतापर्यंत 50 वर्षाच्या तुमच्या शेतीच्या अभ्यासात बघितला नाही. का तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेत, ह्याला खिडक्या, दरवाजे, पायऱ्या, टेबल, फर्निचर, इंटेरियर सगळं तुम्ही झाडं तोडून करताय. अरे झाड तोडलं की मेलं ना. झाड तोडणं माणसाला मारणं 302, माणसाला मारल्यानंतर जसं लागतंय तसं झाड तोडल्यानंतर सुद्धा 302 लागलं पाहिजे. पण लाकूड कुठलं येईल? झाडाचं लाकूड तयार करायला 30 वर्ष लागतात. बांबूचं लाकूड तयार करायला 3 वर्ष लागतात. ते बांबू आता कसं आहे, झाडाचं लाकूड खूप ठिकाणी वापरतात ना, तुम्हाला माहिती आहे. झाडाचं लाकूड आपल्याला त्या कुऱ्हाडीला काय दांड्यापासून ते घरं उभारण्यापर्यंत, बिल्डिंग उभारण्यापर्यंत कशाला वापरतात. म्हणजे घरात सागाचं फर्निचर करण्यापासून, तसं बांबूचं फर्निचर हे ते सगळं होतंय का? हे सगळं लाकडामध्ये टीक वूडपेक्षा सुद्धा जास्त घनता असलेलं लाकूड म्हणजे बांबूचं. बांबू सारखा लाकूड जगात मिळत नाही. बांबूला हे लागत नाही, काय वाळवी लागत नाही. अच्छा, वाळवी लागत अजिबात नाही. आणि बांबू एकदा बिल्डिंग केली ना 2 वर्ष, लोखंडापेक्षा जास्त आयुष्य बांबूचं आहे. मी 1964 एवढं सगळं बोलून बांबू महाग कराल तुम्ही. नाही ऐकून घ्या. 1964ला डेहराडूनमध्ये जिथं प्रचंड पाऊस असतो, त्या डेहराडूनमध्ये 1934ला का 64ला बांधलेले घर बघितलंय मी बांबूचं. आज बी ते काल बांधले का असं वाटतंय. अच्छा, बरं मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही एवढं बांबूचा प्रचार करताय, हे चष्मा, हे घड्याळ, हे काय सॉक्स, हे किती दिवस टिकतंय हे सगळं? नाही आता ह्याला काय, हे तुमचा चष्मा टुकुट म्हणून तुटू शकते, माझं तुटू नाही शकत चष्मा. आता 1 वर्ष तर झालं मी वापरतोय बांबूचा चष्मा. हा बघू बांबू मला चष्मा. बघा, आणि तुमचं असेल 2-4-5 हजार रुपयाचं घड्याळ, ऐकलं का? माझं घड्याळ बघा, वजन तुमच्यात आणि माझ्यात. हे कितीला मिळते? ते 2000ला. बांबूचा चष्मा 2000? मग फुकट कोण दिवला रे आता? 2000 रुपयात होते? बिलकुल. बरं, आणि हे? अरे याला वजनच नाही, याला वजनच नाही, बिलकुल वजन नाही, बिलकुल एकदम वजन कागदासारखं नाही. हा, आहे. बिलकुल सिरियसली कागदासारखं आहे. हा बिलकुल. मी मनीष हातात घेऊन बघ, आमचे टेक्निकल डिपार्टमेंटचे हेड आहेत मनीष, म्हणजे मी उगाच एकटाच बोलतोय असं नाही. बघा तुम्ही, एकदम कागद आहे. अशी कमाल आहे बांबूची खरं तर. म्हणजे बांबूने तुमची राजकारणाची पण वेळ बदलली पाशावर. हो बिलकुल बिलकुल. मी काय म्हणालो, ग्रीन गोल्ड आहे हे. आता हे ह्याच्यानंतर तुम्हालाच बरं सापडते सगळीकडे. नाही मला परमेश्वराची काहीतरी माझ्यावर कृपा असेल
की मला खरं तर शेतकरी आंदोलनामध्ये मी पोलीसची गोळी खाऊन हुतात्मा होईन वाटत होतं. हुतात्मा व्हायला काही जमलं नाही, पण बांबूमुळं महात्मा होते का बघलालो मी. हे फार भारी आहे पाशाभाई. हे कुठं बनतंय? आपल्याकडे बनतंय? बिलकुल सगळं आपल्याकडे बनतंय? काही काळजी करू नका, सगळं पाहिजे. आपण 2000 वस्तू देऊ तुम्हाला. अच्छा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला हे मी. मग थांबा, तुम्ही सांगण्याआधी मला सांगा, हे सॉक्स किती दिवस टिकतंय? सॉक्स तुमच्या कपड्याचे सॉक्स पेक्षा वेगळे आहेत. हे सॉक्स घातल्यानंतर 15 दिवस जरी वापरलं तर वास येत नाही. तुम्ही कपड्याचे सॉक्स घालून दुसऱ्या दिवशी बसा, बायको सुद्धा जवळ बसू देत नाही. ऐकलं का? हे 15 दिवस वापरा, याच्यापासून स्मेल येत नाही. तुमच्या पायाला घाम जर सुटत असेल तर चिखल होते कपड्याच्या म्हणजे कापसाच्या सॉक्सनी चिखल होते, ह्याच्यानं चिखल होत नाही. ह्याच्यात एवढे आरोग्याचे प्रॉपर्टी आहेत, ह्याला म्हणजे निर्जंतुक आहे. बरं, हां, माझी आता बनियन अंडरवेअर सगळं माझं बांबूचं आहे. टिकतं किती दिवस? 7-8 महिने, वर्ष? तुमच्या वापरण्यावर. कपड्याच्या नाही ह्याचं आयुष्य कापसाच्या कपड्यापेक्षा दुप्पट टिकते. आयुष्य जास्त आहे दुप्पट. कापसाच्या कपड्यापेक्षा जास्त आयुष्य आहे. दुप्पट. किती वस्तू वापरतो तुम्ही? का सगळं बांबूच वापरता? माझ्याकडे असतील 25, 30, 40 वस्तू. माझं ऑफिस पूर्ण बांबूचं आहे. टेबल खुर्च्या बांबूच्या आहेत. तुम्ही माझ्या ऑफिसला या, लोदग्याला, लातूरला, तुम्हाला कळेल बांबूची ताकद. अच्छा, आता तुम्ही महत्त्वाची गोष्ट सांगणार होता ती सांगा, कारण आता शेवटचा आपला स्पेल आहे हा. का विसरले तुम्ही? काय बोलत होतो मला माहित नाही. आता तुम्ही महत्त्वाची गोष्ट काहीतरी सांगतो म्हटलं, मी म्हटलं ती नंतर सांगा, आधी मला हे सांगा म्हणून म्हटलं. मी थांबवायला नाही पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही आठवा. पण तुम्ही ही स्किल युनिव्हर्सिटी लातूरला काढता त्या बांबूसाठी. हे सांगणार होतो. भारतातलं पहिलं बांबूवरचं स्किल युनिव्हर्सिटी लोदगा, लातूर येथे मी 1 महिन्यात मला राज्य सरकार परवानगी देईल अशी माझी अपेक्षा आहे. 1 वर्षापासून माझी प्रक्रिया सुरू आहे. मला 2दा कमिशनर स्किल माझ्या युनिव्हर्सिटीला भेट दिलेली आहे. 12 अधिकारी. माझी फाईल ओके झालेली आहे, मला परवानगी देतील. मी भारतातली पहिलं विद्यापीठ बांबूच्या वस्तू बनवणारं तयार करेन. आणि माझ्या विद्यापीठामध्ये पहिलं काम की जगातून प्लॅस्टिक मुक्त जग करण्यासाठी माझ्या विद्यापीठाचा उपयोग होईल. प्लास्टिक मुक्त म्हणजे आता प्लॅस्टिकपासून ज्या ज्या वस्तू तयार होतात त्या सगळ्या वस्तू आपण बांबूपासून तुम्हाला तयार करून देऊ. प्लास्टिकला इतका फर्म उपाय आहे का बनतो? येस आहे. आपल्या पैसे ISB हैदराबाद सारखी संस्था माझ्यासोबत आहे. एशियन आफ्रिकन रुरल डेव्हलपमेंट नावाची जी संस्था आहे 32 देशाची, ती माझ्यासोबत आहे. ISB हैदराबाद. हां, त्याच्यामुळं आता माझ्याकडं टाटा, काय म्हणतो गोदरेज, आयशर, काय म्हणतो आपलं ISB अशा, आणि हे ॲडो, अशा काही जगभरातल्या 22 संस्था माझ्यासोबत कामाला आहेत. या सगळ्यांना घेऊन मी हे काम पुढे नेतोय. जबरदस्त आहे पाशाभाईंचं. म्हणजे त्यांचं वक्तृत्व, त्यांचं काय म्हणू आपण, प्रेझेंटेशन, लोकांसमोर जाणं, बोलणं, या सगळ्याला तर महाराष्ट्रात ते माहितीच होते. म्हणजे त्यांनी आंदोलनांमध्ये लाट्या काट्या खाल्ल्या, अगदी शरद जोशींच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. त्यांच्या नेतृत्वातून तयार झालेली ही सगळी फळे आहे. आणि राजकारणात केवळ एकमेकांना बांबू लावून भागत नाही किंवा एकमेकांना बांबू लावणं एवढंच काम नसतं, तर ॲक्च्युअली बांबूची लागवड करून तुमचं आमचं आयुष्य जे आहे ते सुकर होऊ शकतं. खूप कठीण काळ आलेला आहे. म्हणजे प्रचंड वेगानं आपण विनाशाकडे चाललेलो आहोत. आणि हे मी म्हणत नाही आहे, कारण मी काही आता तज्ज्ञ नाही, तज्ज्ञ म्हणत आहेत. या सगळ्या विषयातले तज्ज्ञ म्हणतात, बरोबर आहे ना पाशाभाई? या सगळ्या विषयातले तज्ज्ञ म्हणत आहेत की आपण इतक्या जोरात सिमेंटची जंगलं उभी करतोय, ऊर्जेचा वापर वाढवतोय, कार्बन एमिशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जास्त पसरतोय, तितकं आपलं आयुष्य कमी होतंय, जगाचं आयुष्य कमी होतंय, आपल्या शहरांचं आयुष्य कमी होतंय. आणि त्याच्यावरचा इमिजिएट उपाय ज्याला आपण म्हणतो, इमिजिएट जर ऑपरेशन आपल्याला करायचं असेल, इमिजिएट जर स्ट्राईक, सध्या स्ट्राईकवर भर आहे, इमिजिएट स्ट्राईक जर करायचं असेल तर बांबू लावला पाहिजे. आणि एकमेकांना बांबू लावण्यापेक्षा कुठेही राजकारणामध्ये, सामान्य आयुष्यामध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, त्यापेक्षा खराखुरा बांबू लावा, लागवड करा. खऱ्या खुऱ्या बांबूची लागवड करा, ती जास्त फायदेशीर आहे. आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना पण करायला सांगा, आपल्या सगळ्या मित्रांना सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
आत्ताच्या घडीला ज्यांना जास्त काही करणं शक्य नाहीये, कमीत कमी आपण बांबू लावणं ही फार सोपी गोष्ट आहे. कितीला बांबूची वस्तू वापरतो. आणि एक झाड कितीचं आहे? 40 रुपयाला. 40 रुपयाला एक झाड आहे बांबूचं. आजपासून एक काय म्हणू आपण त्याला, पण करा किंवा आजपासून एक निर्धार करा की ज्या ज्या गोष्टी आपण भेट देतो मित्रांना त्यासोबत एक बांबूचं झाड पण द्या. आणि ग्रामीण भागात तर द्याच द्या. जिथं कुठं बांबूचं झाड द्याल तिथं तो बांबू येईल आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करेल. फास्ट वाढतोय, त्याच्यासोबत वड, पिंपळ, चिंच, आवळा, बोरं सगळं लावा, पण बांबू आधी लावा. नद्यांच्या किनारी लावा, घराच्या बागेत लावा, परसात लावा, शेतात लावा, रस्त्याच्या कडेला लावा, नदीच्या कडेला, कुठं पण येतंय का? कुठं पण. हे रेल्वे लाईनच्या कडे, बिलकुल सगळीकडे सगळीकडे बांबू लावा. हे जे तुमचे उड्डाण पूल आहेत ना, हा, त्याच्या खाली बांबू लावा येते. त्याच्या खाली पण येते सावलीत. बिलकुल. उद्यानपुराच्या खाली लावा, वर लावा, कुठेही लावा. आणि कार्यक्रम संपता एवढंच सांगतो की फक्त आणि फक्त बांबू लावा. धन्यवाद पाशाबाई.